बीड़ में पालव स्थित सह्याद्री देवराई वन प्रकल्प के मियावाकी वन वृक्ष की दायनीय स्थिति सामने आई है। सन 2018 से 19 से सीने अभिनेता सयाजी शिंदे और वन विभाग के सहयोग से शुरू किए गए इस प्रोजेक्ट में अब कई पेड़ सूख कर लकड़ी बन चुके हैं। पहचान पानी की पाइपलाइन भी कई स्थानों पर जली हुई मिली। इससे प्रशासन और वन विभाग की कार्यप्रणाली पर सवाल उठ खड़े हुए। वृक्ष प्रेमी डॉक्टर गणेश डौले ने आरोप लगाया कि इस प्रोजेक्ट की अनदेखी की गई। जिला प्रशासन से संबंधित अधिकारियों पर त्वरित कार्यवाही करने की मांग की गई। वृक्ष संवर्धन की जिम्मेदारी तय करने और पिछले 10 वर्षों की सभी वृक्षारोपण परियोजना का ऑडिट करने की भी मांग की गई। अकिरा मियावाकी जपानी वनस्पती शास्त्रज्ञ यांनी विकसित केलेली मियावाकी वृक्ष लागवड, ज्याला आपण डेन्स फॉरेस्ट म्हणतो, म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावी आणि ज्याचा वेग 10 पट पारंपरिक वृक्ष लागवडीपेक्षा वेगाने वाढतो। तसं जर पाहिलं आपण तर बीड जिल्ह्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जो देवराई प्रकल्प आहे त्याच्या उशाशी मियावाकी पद्धतीने 2018-19 मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली। मात्र आज त्या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष जळून गेलेले आहेत। त्या झाडांना पाणी देण्यासाठी जे पाईपलाईनच्या नळ्या ज्या आहेत त्या सुद्धा जळलेल्या आहेत। बऱ्याच झाडांच्या काळ्या झालेल्या आहेत। एकंदरीतच बीडच्या वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीवर केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवून जनतेच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे। त्या झाडांची निगा राखण्यात आलेली नाही। मियावाकी वृक्ष लागवडीप्रमाणे 3 वर्षांमध्ये जंगले स्वयंपूर्ण होतात। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन एका दिवसामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लागवड केली म्हणून स्वतःची पाठ थोपटत असताना आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून प्रमाणपत्र स्वीकारत असताना या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जी कागदोपत्री किंवा बोगस वृक्ष लागवड दिसते। संबंधित प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातील गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये जी वृक्ष लागवड झाली त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करायला पाहिजे आणि वृक्ष लागवड आणि वृक्ष संगम याची जबाबदारी संबंधित विभागावर निश्चित व्हायला पाहिजे आणि जी बोगस लागवड आहे त्या ठिकाणामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे।